तयारी शिष्यवृत्तीची इयत्ता 5वी उपघटक घरदर्शक शब्द यावरील उदाहरणे सोडवूया. प्रश्न पहिला. प्राणी व त्यांचा निवारा यांच्या योग्य जोडीचा पर्याय निवडा. 1 कोंबडी जाळे, 2 घोडा गोठा, 3 मधमाशी पोळे, 4 कोळी मोहोळ. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 मधमाशी पोळे. प्रश्न दुसरा. प्राणी व त्यांचा निवारा यांच्या योग्य जोडीचा पर्याय निवडा. 1 गोठा उंट, 2 घर कोंबडी, 3 ढोली सिंह, 4 तबेला घोडा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 4 तबेला घोडा. प्रश्न तिसरा. प्राणी व त्यांचा निवारा यांच्या अयोग्य जोडीचा पर्याय निवडा. 1 मुंग्या वारुळ, 2 घोडा तबेला, 3 कोंबडी गोठा, 4 माणूस घर. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 कोंबडी गोठा. प्रश्न चौथा. प्राणी व त्यांचा निवारा यांच्या अयोग्य जोडीचा पर्याय निवडा. 1 साप बीड, 2 पक्षी घरटे, 3 सिंह गुहा, 4 मधमाशी जाळे. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 4 मधमाशी जाळे. प्रश्न 5वा. प्राणी व त्यांचा निवारा यांची चुकीची जोडी ओळखा. 1 वाघ जाळी, 2 कोळी घरटे, 3 कोंबडी खुराळे, 4 पोपट पिंजरा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 2 कोळी घरटे. प्रश्न 6वा. प्राणी व त्यांचा निवारा यांची चुकीची जोडी ओळखा. 1 गाय गोठा, 2 मधमाशी पोळे, 3 घुबड जाळे, 4 साप बीड. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 घुबड जाळे. प्रश्न 7वा. सापाच्या घराला रिकाम जागा म्हणतात. रिकाम जागा भरायची आपल्याला या ठिकाणी. 1 बीड, 2 तबेला, 3 पिंजरा, 4 जाळी. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 1 बीड. प्रश्न 8वा. रिकाम जागा हा प्राणी गुहेत राहतो. 1 सिंह, 2 हत्ती, 3 बैल, 4 घोडा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 1 सिंह. प्रश्न 9वा.
मधमाशीच्या घराला रिकाम जागा म्हणतात. 1 घरटे, 2 घर, 3 जाळे, 4 मोहोळ. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 4 मोहोळ. प्रश्न 10वा. घुबडाच्या घराला रिकाम जागा म्हणतात. 1 गोठा, 2 घरटे, 3 ढोली, 4 पिंजरा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3 ढोली.